चितळे नमकीन म्हणजे पाम ऑइल नसलेली चवीची कुरकुरीत धमाल। मुंबई महापालिकेच्या निष्काळजीपणाचा 2 दिवसात दुसरा बळी। साकीनाक्यामध्ये 25 फूट उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू। जीव गेल्यानंतर पालिकेकडून कारवाईचे कागदी घोडे नाचवत 4 जणांचं निलंबन। दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। विरोधकांसह सत्ताधारी आणि उपमहापौरांची मागणी। तर मृताला बाहेर काढण्याआधीच वरून जाळी लावण्याच्या प्रकाराची चौकशी करण्याचं महापौरांचं आश्वासन। चार आणि 5 जुलैला मुंबई, ठाणे, पुणे, रायगडमध्ये जोरदार पावसाचा इशारा। विदर्भातही सर्वदूर हजेरी। मराठवाडा मात्र अजूनही प्रतीक्षेतच। शिवसेनेच्या इन्कमिंगमुळे सत्ताधाऱ्यांमध्येही भीती। शिंदेचे नेते बच्चू कडूंनी मित्रपक्षांना डिवचलं, तर नावाप्रमाणे कडू बनू नका, भाजपचा जळजळीत पलटवार। महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर। शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांनाही शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार, तर महिलांची मतं मिळवण्यासाठी खटाटोप। जयंत पाटलांचा आरोप। लोहगड हत्येप्रकरणी तिसऱ्या आरोपीच्या सहभागाचा पोलिसांना संशय, तर सिया आणि चेतनची लाय डिटेक्टर टेस्ट होण्याची शक्यता। दोन्ही आरोपींनी मोबाईलमधून पुरावे नष्ट केल्याची शक्यता। अयोध्येतल्या राम मंदिर दान चोरी प्रकरणी काँग्रेसचं पंतप्रधान मोदींना पत्र। सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी, तर आणखी चौकशीसाठी एसआयटीची टीम अयोध्येत दाखल।